नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय हिताचा शेवटचा भाग बघणार आहोत, ज्याच्यामध्ये नेमकं राष्ट्रीय हिताचे प्रकार काय आहेत, त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने झालेलं आहे, याशिवाय राष्ट्रीय हिताच्या संवर्धनाचे मार्ग कसे असतात आणि राष्ट्रहित आणि परराष्ट्र धोरण यांचा नेमका संबंध काय आहे। राष्ट्रीय हिताचे वर्गीकरण। राष्ट्रीय हित जे आहे ते व्यापक आणि परिवर्तनशील असते। त्यामुळे देशनिहाय जर बघितलं तर राष्ट्रीय हितांचं स्वरूप जे आहे ते बदलताना दिसून येतं। देश म्हणून अनेक राष्ट्रीय हित त्याच्यामध्ये असू शकतात, पण त्याच्यातला सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण कोणता आहे, दुय्यम कोणता आहे किंवा कायमस्वरूपी कोणता आहे, वर्तमानकालीन काय आहे, भविष्यकालीन काय आहे, या अनुषंगाने राष्ट्रीय हिताचं स्वरूप जे आहे ते ठरत असतं। थोडक्यात राष्ट्रीय हितसंबंधाचे स्वरूप समजावून घेण्यासाठी त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं हे आपण जाणून घेऊया। थॉमस रॉबिन्सन या अभ्यासकाने राष्ट्रीय हितसंबंधांचे 6 भागांमध्ये वर्गीकरण केलेले आहे। ते वर्गीकरण आपण बघूया। पहिलं वर्गीकरण आहे प्राथमिक हितसंबंध म्हणजे प्रायमरी। प्रत्येक देशाचे प्राथमिक हितसंबंध हे समानच असतात, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वातंत्र्याचं संरक्षण करणं, राष्ट्राची प्रादेशिक एकात्मता, त्याचं अखंडता टिकवणं, त्याच्यानंतर राष्ट्राची प्रगती घडवून आणणं, जगावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणं, हे कायमस्वरूपी हितसंबंध आहेत आणि यासाठी प्रत्येक देश जो आहे तो प्रयत्नशील असतो। दुसरं वर्गीकरण आहे दुय्यम हितसंबंध। दुय्यम हितसंबंधामध्ये बघा, जसं आज परदेशात वास्तव्य करणारे आपले बरेचसे नागरिक असू शकतात, नोकरी करण्यासाठी आपले तरुण जातात, पर्यटक म्हणून, विद्यार्थी म्हणून जे परदेशामध्ये वास्तव्य करत आहेत, अशा सर्वांची सुरक्षा, याचबरोबर आपले जे राजदूत आहे ज्यांची नियुक्ती परदेशात झालेली आहे, अशांची सुरक्षा याविषयी देशांकडून जे प्रयत्न होतात त्या प्रयत्नांचा समावेश या दुय्यम हितसंबंधांमध्ये होताना दिसून येतो। त्याच्यानंतर तिसरा भाग येतो, हा अतिशय महत्त्वपूर्ण असा हितसंबंधाचा भाग आहे की कायमस्वरूपी हितसंबंध, ज्याच्यामध्ये आपल्या देशाचं स्थैर्य आणि आपल्या देशाची शक्ती जी आहे ती कशी टिकवता येऊ शकेल। कारण आपण वास्तववादी दृष्टिकोनातून बघितलं तर सत्ता जी आहे ती राष्ट्रीय हितसंबंधाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे आणि तिच्याच आधारावर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रभाव जो आहे तो निर्माण करता येतो। तर कायमस्वरूपी हितसंबंधांमध्ये बघा की ज्याच्यामध्ये सातत्य आहे आणि जे स्थिर आहेत, कायम आहेत, अशा हितसंबंधांचा समावेश होतो। उदाहरणार्थ भारतातलं काश्मीर बाबतचं धोरण आहे। काश्मीर राज्य हे भारतात कायदेशीररित्या विलीन झाले आहे आणि ते भारताचा अविभाज्य घटक आहेत। आता भारताची ही जी काही भूमिका आहे ती गेल्या 70 वर्षापासून कायम आहे की हा भारताचा एक प्रकारे कायमस्वरूपी हितसंबंधाचा भाग आहे। म्हणजे जम्मू काश्मीरच्या संदर्भात मागच्याच वर्षी 370 कलम जे आहे ते आपल्या घटनेतून रद्द करण्यात आलं। तर या संदर्भामध्ये पाकिस्तानने आपल्याला विरोध केलेला दिसून येतो आणि अलीकडेच चीनने सुद्धा संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता। तर त्याच्यावर भारताने असं ठणकावून सांगितलं की ही द्विपक्षीय चर्चेचा भाग आहे, ज्याच्यामध्ये पाकिस्तान आणि भारत हे चर्चा करून ठरवतील की काय करायचं आणि काय नाही, तर इतर देशांना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नाही। याशिवाय जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे। भारताच्या घटनेमध्ये त्यांच्यासाठी विशेष दर्जा दिलेला आहे, त्यांच्यासाठी 370 कलम ठेवण्यात आलं होतं आणि ते ठेवायचं की रद्द करायचं हा सर्वस्वी निर्णय किंवा हा एक प्रकारे भारताचा अंतर्गत इश्यू आहे किंवा अंतर्गत भाग आहे। याच्यामध्ये दुसऱ्या देशांना बोलण्याची किंवा हस्तक्षेप करण्याची गरज नाही, अशा पद्धतीने भारताने स्वतःची भूमिका ठाम ठेवली होती। आणि या व्यतिरिक्त बघा, जसं समुद्र मार्गांचं संरक्षण हा सुद्धा
खूप महत्वपूर्ण भाग आहे जो कायमस्वरूपी हितसंबंधामध्ये गणला जातो. जसं इंग्लंडचा आपण म्हणतो की अनेक शतकापासून समुद्र मार्गावर त्यांनी स्वतःची शक्ती जी आहे ती इतकी वाढवली की त्यांना जगावर राज्य करणं सहज शक्य झालं आणि त्यानंतरही त्यांनी समुद्र मार्गांचं संरक्षण करण्याकडे लक्ष दिलेलं दिसून येतं. आता हेच जर तुम्ही भारताच्या बाबतीत बघितलं किंवा इतर देशांच्या बाबतीतही बघितलं तर प्रत्येक देश आज महासागरावर स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे. जसं उदाहरणार्थ हिंद महासागराचं घेतलं तर आज चीन तिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करतोय आणि त्याचबरोबर त्या हिंद महासागराशी रिलेटेड असणारे जेवढे पण देश आहेत त्या प्रत्येक देशामध्ये आज चीनने स्वतःची गुंतवणूक केलेली आहे. इव्हन भारताच्या आसपासचे जेवढे पण देश आहेत त्या देशांमध्ये चीनने जास्त इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्याचं एक कारण हे पण आहे की हिंद महासागरावर त्याला वर्चस्व निर्माण करायचंय, कारण हिंद महासागराच्या दृष्टिकोनातून त्याचं जे जागतिक स्थान आहे ते बळकट होणार आहे. या व्यतिरिक्त भारत आणि चीनमध्ये जो सीमावाद आहे, जे घुसखोरीचा वाद आहे आणि सद्यस्थिती सुद्धा त्याच दृष्टिकोनातून घटना घडताना दिसत आहेत. तर एका बाजूला असं पण आहे की जे दक्षिण आशियामध्ये भारताचा प्रभाव वाढू नये यासाठी सुद्धा बाकीचे देश जे आहे ते चीनकडे झुकलेले दिसून येतात. पण जर भारताने चीन सोबत घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले तर या देशांना कुठेतरी भारताच्या प्रभावाखाली यावंच लागेल. पण मुळातच सद्यस्थिती बघितल्यानंतर भारत आणि चीन मधले सीमावाद किंवा घुसखोरी सारखे प्रकार बघितल्यानंतर की कुठेतरी भारताला अजूनही या परिस्थितीवर आव्हान निर्माण होतं आणि त्यामुळे आपल्या कायमस्वरूपी हितसंबंधांना धक्का पोहोचलेला सुद्धा दिसून येतो. सो या दृष्टीने सुद्धा भारताने वाटचाल करणं गरजेचं आहे आणि हे जितकं आपल्याला लवकर सॉर्ट आउट करता येईल तितकं आपल्या हितसंबंधांसाठी चांगलं राहणार आहे. त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो परिस्थिती सापेक्ष हितसंबंध. आता हे हितसंबंध जे आहेत ते परिवर्तनशील असतात. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थितीत जे परिवर्तन घडून आले की असे हितसंबंध जे आहेत ते बदलतात. दुसऱ्या महायुद्धानंतर जसं अमेरिका रशिया यांच्या दरम्यान सुरू झालेल्या शीतयुद्धामुळे राजकारणात साम्यवादाच्या प्रसाराला आळा घालणं हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं उद्दिष्ट होतं आणि 1990च्या दशकामध्ये शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर हे युद्ध उद्दिष्ट जे आहे ते कालबाह्य झाले. म्हणजे आता अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात आर्थिक हितसंबंधांच्या जपवणुकीला प्राधान्य देण्यात आले आहे. पुन्हा सद्यस्थिती बघितली किंवा अलीकडचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अमेरिका आणि चीन मधले वाद सुद्धा इतके चिघळले होते की जागतिक पातळीवर पुन्हा नवीन शीतयुद्ध निर्माण होत आहे. इव्हन ते निर्माण झालं आहे आणि या माध्यमातून तिसरं महायुद्ध होतं की काय अशी चर्चा जी आहे ती मध्यंतरी रंगलेली होती. या व्यतिरिक्त पुढचा हितसंबंध आहे सामान्य हितसंबंध. यात आपल्या देशाची आर्थिक प्रगती व्हावी, आपल्या देशाचा व्यापार वाढावा, इतर राष्ट्रांना बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सकारात्मक परिस्थिती निर्माण करणं, यासाठी प्रयत्नशील राहणं अशा उद्दिष्टांचा समावेश होतो आणि या निमित्ताने मोठी राष्ट्र जी आहे ती सत्ता संतुलनाचं राजकारण जे आहे ते खेळत असतात. त्याच्यानंतर विशेष हितसंबंध आहेत. परिस्थिती आणि वेळेनुसार हे जे हितसंबंध आहेत ते सतत बदलत असतात. म्हणजे जसं बघा की आंतरराष्ट्रीय दहशतवादाची समस्या असेल, आज अनेक लोकशाहीवादी राष्ट्र म्हणा किंवा जग म्हणा ते या समस्याने भेडसावत आहे. मग भारत, अमेरिका, रशिया, चीन यासारख्या राष्ट्रांना दहशतवादी कारवायांचा सामना करावा लागतोय. अमेरिकेने सुद्धा 11 सप्टेंबर 2001 रोजी विश्व व्यापार केंद्र संरक्षण मंत्रालयाची इमारत जी आहे पेंटागॉन यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुठेतरी दहशतवादाचे निर्मूलन हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट बनलं. म्हणजे अमेरिकेने त्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू केली. मग भारताने देखील अमेरिका आणि रशियाच्या मदतीने दहशतवादाविरुद्ध संयुक्त मोहीम उघडलेली आपल्याला दिसून येते. या व्यतिरिक्त पर्यावरणाची सुद्धा समस्या आहे, ज्याच्या माध्यमातून जागतिक पातळीवर परिषदा होणं किंवा अशा व्यासपीठावर एकत्रित येऊन पर्यावरणाच्या संदर्भात चर्चा करून ती समस्या कशी सोडवता येईल यासाठी
प्रयत्न करणं, तर यांचा सुद्धा विशेष हितसंबंधामध्ये समावेश होताना आपल्याला दिसून येतो. याच्या व्यतिरिक्त आणखीन 3 प्रकार आहेत ज्यांची आंतरराष्ट्रीय हितांची सुद्धा खरं तर त्याच्यामध्ये चर्चा होते, पण याच्या व्यतिरिक्त आणखीन 3 प्रकार जे आहेत ते थॉमस रॉबिन्सन यांनी सांगितलेले आहेत. जसं पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे की सामान्य हित, म्हणजे जे सामान्य हितसंबंध आपण बघतोय. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर हे बघतो आहोत आपण, आंतरराष्ट्रीय हितांची सुद्धा याच्यामध्ये जर चर्चा केली जाते आहे, तर त्याच्यामध्ये सामान्य हित असं आहे की हे जे विश्व आहे ते एक कुटुंब मानायचं आणि त्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांचाच विकास झाला पाहिजे, आपल्या सगळ्यांनाच संधी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं. दुसरं आहे पूरक हित, म्हणजे आज आपण बघतो की जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रीय संघटना आहेत, म्हणजे जागतिक संघटना तर आहेतच, पण क्षेत्रीय संघटना सुद्धा आहेत. म्हणजे वेगवेगळ्या हितसंबंधांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या जागतिक संघटना ज्या आहेत, क्षेत्रीय संघटना, त्यांची निर्मिती झालेली आहे आणि आपल्या हितसंबंधाची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून जो आपल्याला पूरक आहे अशा देशांशी आपण जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मग ते शासन पद्धतीच्या आधारावर असेल, व्यापाराच्या आधारावर असेल, साधन संपत्तीच्या आधारावर असेल, किंवा जे काही सीमावाद असेल, इतर जे काही ज्यांचे पूरक अशी समस्या आहे, जे एकत्रित येऊन ते सोडवू शकतात सहकार्याच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून, तर अशा गोष्टींच्या आधारावर पूरक हित जे आहे ते प्रभावी होताना दिसून येतं. त्याच्यानंतर तिसरं आहे विरोधी हित. तर याच्यामध्ये पुन्हा बघा, शीतयुद्धाचं जर उदाहरण घेतलं, मग अमेरिका आणि रशियाचा भाग असेल किंवा अमेरिका आणि चीनचा भाग असेल, तर दोघांनाही स्पर्धा करायची असेल आणि त्यातही दोघांची विचारसरणी, दोघांची निर्णय पद्धती आणि काम करण्याची पद्धती वेगळी असेल किंवा हितसंबंधाचं स्वरूप वेगळं असेल, तर त्यांच्यामध्ये विरोधाभास जो आहे तो निर्माण होतो आणि याच्यामुळे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा कुठेतरी एकमेकांविषयी कूटनीतीचा प्रकार जो आहे तो बघायला मिळतो. तर अशा स्वरूपामध्ये हे सुद्धा प्रकार थॉमस रॉबिन्सन यांनी सांगितलेले आहेत. या व्यतिरिक्त राष्ट्रीय हित हे सुद्धा मुख्यतः आणखीन 2 प्रकारचे आहेत, ज्याच्यामध्ये पहिला आहे की मार्मिक हित. आता मार्मिक हित जे आहे ते दीर्घकालीन स्वरूपाचं आहे आणि या दीर्घकालीन हितामध्ये बघा की आपली युद्ध करायची पण तयारी असते, म्हणजे आपल्या राष्ट्रीय हितासाठी त्याग तर आपण करणारच आहोत, पण युद्ध करायची सुद्धा तयारी असते. तो ऑप्शन सुद्धा आपण त्याच्यामध्ये स्वीकारू शकतो. आणि दुसरं हित येतं अमार्मिक हित, म्हणजे तात्कालीन स्वरूपाचं, ज्याच्यासाठी आपण तह करणं, करार करणं किंवा थोडंफार काही गोष्टींच्या बाबतीमध्ये एक प्रकारे समझोता सुद्धा आपण त्याच्यासाठी करायला तयार असतो. तर अशा पद्धतीने राष्ट्रीय हितांचे हे वर्गीकरण जे आहे ते राष्ट्रीय हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून आपलं एक प्रकारे मार्गदर्शन करतात की कोणते हितसंबंध महत्त्वपूर्ण आहेत, कोणते दुय्यम आहेत आणि कोणते परिस्थितीनुसार परिवर्तनशील आहेत, आणि याच्या आधारावर आपण जागतिक पातळीवरचं विश्लेषण सुद्धा करू शकतो. आता आपण बघूया राष्ट्रीय हित संवर्धनाचे मार्ग. राष्ट्रीय हितसंबंधांच्या जपणुकीसाठी, संवर्धनासाठी प्रत्येक राष्ट्र प्रयत्नशील असते आणि त्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जातो. जसं पामर आणि पार्किन्सननी सांगितले की कूटनीतीचा वापर होतो, प्रचार आहे, राजकीय युद्ध आहे, आर्थिक साधनं आहेत, साम्राज्यवाद आहे, युद्ध आहे, वसाहतवाद. या बरोबरच दमनशक्तीचा मार्ग, इतर राष्ट्रांशी युती करणं, राजन्यायाचा मार्ग, आर्थिक मदत, प्रचार, सामूहिक सुरक्षा अशा अनेक मार्गांनी राष्ट्र आपल्या हितसंबंधांचं संरक्षण करत असतात. जबरदस्तीच्या किंवा दमनशक्तीच्या मार्गात प्रत्यक्ष लष्करी सामर्थ्याचा वापर, आर्थिक बहिष्कार, राजनैतिक संबंध तोडणं, विशिष्ट राष्ट्राला आर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणं, आक्रमणाचा प्रतिकार करणं इत्यादी गोष्टींचा समावेश जो आहे तो त्याच्यामध्ये होतो. याबरोबरच मग याचं उत्तम उदाहरण काय असेल तर शीतयुद्धोत्तर काळातील अमेरिकेचे इराक, उत्तर कोरिया, क्युबा, अफगाणिस्तान या राष्ट्राविषयीचे धोरण. सन 1991च्या खाडी युद्धानंतर इराककडे अण्वस्त्रे, रासायनिक अस्त्रे असल्याच्या संशयावरून इराकवर आर्थिक बहिष्कार टाकण्यात आला आहे.
11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार ओसामा बिन लादेनला अफगाणिस्तानमधील तालिबान शासनाने आश्रय दिल्याच्या संशयावरून अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी अफगाणिस्तान विरुद्ध केलेली लष्करी कारवाई हे अमेरिकेने आपल्या परिस्थितीत सापेक्ष निर्माण झालेल्या हितसंबंधाच्या संरक्षणासाठी वापरलेला मार्ग आहे. एव्हाना पाकिस्तानमध्ये उतरून ओसामा बिन लादेनला मारणं हा सुद्धा त्यांच्या या हितसंबंधाचा मार्ग असल्याचं दिसून येतो. सन 1998 साली भारत आणि पाकिस्तानने केलेल्या अणुचाचण्यांनंतर अमेरिकेने या दोन्ही राष्ट्रविरोधी आर्थिक बंदीचे अवजार वापरले. समान हितसंबंधांच्या संरक्षणासाठी अनेकदा दोन किंवा अधिक राष्ट्र जे आहेत ते युती करतात. विशिष्ट उद्दिष्टपूर्ती असा या युतीचा आधार असतो आणि या उद्दिष्टपूर्तीनंतर अशा युती ज्या आहेत त्या लयाला जातात किंवा समाप्त पण होऊ शकतात. कोणत्या हितसंबंधाच्या पूर्तीसाठी या युती निर्माण झाल्या आहेत त्याच्यावर त्याचा कार्यकाल अवलंबून असतो. जसं पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लोकशाहीच्या संरक्षणासाठी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, सोव्हिएत रशिया यासारख्या राष्ट्रांची युती तयार झाली. तथापि दुसऱ्या महायुद्धानंतर ही युती लोकशाही, भांडवलशाही विरोधी, साम्यवादी अशा राष्ट्रांमध्ये विभागली गेली. यानंतर इराकचा कुवेतवरील हल्ला असेल तो परतवून लावण्यासाठी सन 1991 साली दहशतवादाच्या निर्मूलनासाठी सन 2001 साली अफगाणिस्तानमधील तालिबान शासनाविरुद्ध अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्राची युती विशिष्ट हितसंबंधांच्या पूर्तीसाठीच होती. रशिया, चीन तसेच मध्य आशियातील राष्ट्रांना धार्मिक दहशतवादाचा मोठा सामना करावा लागत आहे. दहशतवादाचे निर्मूलन हे या राष्ट्राचे समान ध्येय आहे. याच्या पूर्तीसाठी सन 1996 साली चीन, रशिया आणि मध्य आशियातील 3 राष्ट्रे अशा याच राष्ट्रांनी मिळून शांघाय 5 नावाची एक युती संघ प्रस्थापित केला. समान आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी आसियान आहे, सार्क आहे, एपेक आहे, त्याच्यानंतर नाफ्टा, युरोपियन महासंघ यासारखे विभागीय व्यापार संघ आणि संघटना निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रीय हितसंबंधांच्या जपणुकीसाठी राजन्यायाचा वापर फार पूर्वीपासून होत आलेला आहे. आधुनिक काळात प्राध्यापक हन्स मॉर्गन्थे सारखे विचारवंत राष्ट्रीय हितसंबंधांच्या जपणुकीसाठी राजन्यायाचा मार्ग जो आहे तो महत्त्वपूर्ण मानतात. राजन्यायाच्या दर्जावर, गुणवत्तेवर राष्ट्रीय हितसंबंधांचे संरक्षण अवलंबून असते. राजनैतिक वाटचाल किंवा बोलणी तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा संबंधित राष्ट्राचे हितसंबंध परस्पर पूरक असतात. भारत, पाकिस्तान, इस्रायल, पॅलेस्टाईन, श्रीलंका सरकार आणि लिट्टेसारखे श्रीलंकेतील तामिळांच्या हितासाठी लढणारी संघटना यांचे हितसंबंध परस्पर पूरक नसल्यामुळे त्यांच्यात अनेकदा राजनैतिक चर्चा, वाटाघाटी किंवा मध्यस्थीचे प्रयत्न झाले पण ते यशस्वी झाले नाही. विकसित आणि श्रीमंत राष्ट्रे अनेकदा गरीब विकसनशील राष्ट्रांना आर्थिक मदत, निधी देऊन आपल्या हितसंबंधांचे संवर्धन करत असतात. अमेरिका या मार्गाचा अवलंब शीतयुद्धाच्या कालखंडापासून करत आहे. शीतयुद्धाच्या काळात साम्यवादाचा प्रचार आणि प्रसारापासून पश्चिम युरोपियन राष्ट्रांना वाचवण्यासाठी आणि अमेरिकेचा प्रभाव वाढवण्यासाठी मार्शल योजनेसारख्या अनेक योजना कार्यक्रमांद्वारे मोठी आर्थिक मदत जी आहे ती पुरवण्यात आली. शीतयुद्धोत्तर काळात लोकशाहीचा प्रसार, आर्थिक उदारीकरण, आयातीवरील बंधने दूर करून मुक्त बाजारपेठांचा अवलंब विकसनशील राष्ट्रांनी करावा यासाठी अमेरिका आर्थिक मदतीचे हत्यार वापरत आहे. वर्ल्ड बँक किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून विकसनशील राष्ट्रांसाठी जो निधी येतो म्हणजे आर्थिक मदतीची एक पूर्वअट पण आहे त्याच्यामध्ये, त्याला स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम असं म्हणतात, तर ती सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्याच्याच आधारावर त्यांना ही मदत दिली जाते. तो अमेरिका राष्ट्रांचे आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठीचा एक मार्ग मानला जातो. या व्यतिरिक्त बघा जसं साम्राज्यवाद आहे, तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडापर्यंत बऱ्यापैकी जगावर जे काही साम्राज्यवाद होता, खास करून इंग्लंडचा,
तर त्याच्या अनुषंगाने स्वतःच्या हितसंबंधांसाठी हा साम्राज्यवाद किंवा इतर देशांवर प्रभाव निर्माण करणं, तिथे जाऊन वसाहतवादी निर्माण करणं यासारख्या गोष्टींचा अवलंब केला गेला. आणि औद्योगिकीकरणानंतर कच्चा माल, बाजारपेठा आणि एक प्रकारे भूमीचा विस्तार या अनुषंगाने सुद्धा हा साम्राज्यवाद झाला आणि त्याच्याच माध्यमातून पुढे वसाहतवादाचा उदय झालेला दिसून येतो. आणि आताच्या स्थितीमध्ये भलेही वसाहतवाद अस्तित्वात नसेल, पण असं म्हणतात की नव्याने जे काही आर्थिक धोरणं झालेली आहेत, जागतिकीकरण असेल, उदारीकरण असेल, ह्या ज्या काही संकल्पना आहेत या नव वसाहतवादाला कुठेतरी प्रेरित करताना दिसून येतात, ज्याच्यामध्ये विकसित देश जे आहेत ते अविकसित आणि विकसनशील देशांचा वापर जो आहे तो स्वतःच्या हितसंवर्धनासाठी करतात. म्हणजे त्यांचा कच्चा माल, त्यांची भूमी, त्यांचे लोक, त्यांची नैसर्गिक साधन संपत्ती याचा वापर करून स्वतःचं जास्तीत जास्त हित साधण्याकडे त्यांचा कल जो आहे तो दिसून येतो. अशा पद्धतीने प्रत्येक राष्ट्र जे आहे जो आपापल्या परिस्थितीनुसार, आपापल्या क्षमतेनुसार, प्रभावानुसार हे संवर्धनाचे मार्ग जे आहेत ते वापरत असतो. राष्ट्रीय हित आणि परराष्ट्र धोरण. जोसेफ फ्रँकेल यासारख्या विचारवंतांनी राष्ट्रीय हितसंबंधांना परराष्ट्र धोरणाचा पाया म्हणून संबोधले आहे. परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे, स्वरूप आणि दिशा राष्ट्रीय हितसंबंधांच्या आधारावर निश्चित केली जातात. अर्थात राष्ट्रीय हितसंबंध कोणत्या मर्यादेपर्यंत परराष्ट्र धोरणाला प्रभावित करतात हे सांगणे अवघड आहे. राष्ट्रीय हितसंबंधांची जपवणूक करण्यासाठी परराष्ट्र धोरण हे प्रमुख साधन आहे असे मानणारा वास्तववादी विचारवंताचा गट एकीकडे तर राष्ट्रीय स्वार्थ हा परराष्ट्र धोरणाचा आधार नसावा. परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय शांतता, सहकार्य, विकास अशा उदात्त हेतूंच्या पूर्ततेसाठी साधन म्हणून वापरावे असे मानणारा आदर्शवादी विचारवंताचा गट. दुसरीकडे अशी विभागणी झालेली दिसते. हायन्स मॉर्गन्था पहिल्या मताचा तर प्राध्यापक रेनॉल्ड यांनी दुसऱ्या मतप्रवाहाचा पुरस्कार केलेला आहे. कोणत्याही राष्ट्राच्या नेतृत्वाकडून आपल्या राष्ट्राचे नुकसान होईल आणि इतर राष्ट्रांचा फायदा होईल असं परराष्ट्र धोरण तर आखलं शक्यच नाही. या उलट इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा विचार परराष्ट्र धोरणात केला जातो. अर्थातच कोणतेही राष्ट्र ही गोष्ट उघडपणे मान्य करत नाही. राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचे, अखंडत्वाचे संरक्षण करणं, राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा विकास साधणं, राष्ट्राच्या प्रगतीसाठी पोषक आंतरराष्ट्रीय परिस्थिती, द्विपक्षीय करार, युती, सत्ता समतोल, सामूहिक सुरक्षा, राजनय या मार्ग तयार करण्याचा भाग परराष्ट्र धोरणामध्ये दिसून येतो. अशा प्रकारे राष्ट्रीय हितसंबंधांच्या जपवणुकीसाठी परराष्ट्र धोरणाचा वापर केला जातो. आता हा मतप्रवाह प्राध्यापक रेनॉल्ड सारख्या अभ्यासकांना मान्य नाही. आपल्या विचारांच्या पुष्टीसाठी ते खालील मुद्दे मांडतात. जर अनेक राष्ट्रांचे हितसंबंध हे परस्पर पूरक असतील तरच हितसंबंध हा परराष्ट्र धोरणाचा पाया ठरू शकतो. सर्व राष्ट्रांचे हितसंबंध समान असणं हे अशक्य आहे. त्यामुळे राष्ट्रीय हितसंबंधांचे संरक्षण हा परराष्ट्र धोरणाचा पाया ठेवला तर त्यातून स्पर्धा आणि असुरक्षितता वाढून युद्धाची शक्यता वाढते. परराष्ट्र धोरणात घेण्यात आलेले निर्णय प्रत्येक वेळी राष्ट्रीय हितसंबंधांच्याच दृष्टिकोनातून घेतले जातात का? अनेकदा आपल्या देशातले जे राजकीय नेतृत्व आहे ते देशांतर्गत राजकारणात आपलं स्थान बळकट करण्यासाठी सुद्धा याचा वापर करतात. आर्थिक, सामाजिक विकासात शासनाला आलेल्या अपयशावर पांघरून घालण्यासाठी किंवा त्यापासून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी जनतेच्या धार्मिक, सांस्कृतिक भावनांना आव्हान देणारे निर्णय घेतले जातात. परिणामी केवळ राष्ट्रीय हितसंबंध हा परराष्ट्र धोरणाचा पाया असतो असं म्हणणं चुकीचं आहे. तरी सुद्धा प्रत्येक राज्य आपल्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनातून सजग राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये पुढील 3 गोष्टींना मूलभूत स्थान देतो. एक आहे आत्मरक्षा, दुसरं सुरक्षा आणि तिसरं आहे लोककल्याण. धन्यवाद.